आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अजून आला नाही ना तो मुर्दा, म्हणजे गेला असेल पळून। बरं झालं सुंठी वाचून खोकला गेला। नाचा रे नाचा, लाडू वाटा, वाजंत्री वाजवा। ए म्हातारे, इथं परिस्थिती काय आणि तुझं काय चाललंय? तू जाऊन आत बस बर। ए मी नाही बसणार, माझ्या नवऱ्याचं घर आहे, मला लय आनंद झालाय। तो मुर्दा गेला असला ना पळून तर घरदाराचा तरासच गेला। वाजवा रे वाजवा वाजंत्री। ऋतिक, अरे ते वाजंत्री कुठे आहेत? वाजा रे वाजा। ए गप वाजवा। हो वाजंत्री, इकडे या, ही घ्या पैसे आणि चांगली नाचायची गाणी लावा। वाजवा। काय करायचं ते करा तुम्ही। ए चंगमंग, अप्पा जित्या मंग्या। अरे बाबा तेच ते, जा त्याला टॉयलेट मधून उचलून घेऊन या। चल रे बाबा चल। आता काय उद्याच्या मुहूर्तावर लग्न लावायचंय का? लग्न वेळेत लावायचं नाही, मला कशाला बोलवलं इथं? हो हिम्मतराव, मला खरं खरं सांगा, कुठे गोपाळराव? जा जाऊन घेऊन या जा। आपण एवढे वेळ कोण लावतो? आता पोराचं पोट बिघडलं तर त्याला फाशी देऊ का? भाई जरा कळ श्वासा की। अप्पा, अहो मी आहे ना, तुम्ही कशाला घाबरता? अहो मी घेऊन येतो ना गोपाळला इथं। आलोच मग। अरे मला तर नावच लके ना, मी आणतो गोपाळा। मी गेल्या मिनिटात गोपाळ येतील। एकच मिनिट गोपाळ। ए गोपाळ, ए गोपाळ, अरे काय होतंय? प्रेशर ना का म्हणून येळ लागतोय का? भाऊ एकच मिनिट दे, तू बाहेर ये, आपला प्रेशर स्पेशल घंटा चहा मार, लगेच मोकळा होशील। अरे त्याच्यापेक्षा आतल्यात माझ्या न्यूजच्या व्हिडिओ बघू दे ना, क्वालिटी बघून एकदम जोरात प्रेशर येईल। त्याचं पोटच त्याला म्हणन कसं लावा ताकद। दोघे गेले, हे बी गायब झाले। काय माहित का? नवरा मुलगा कुठे? मुहूर्त टळून चाललाय। चांगले चांगले गेलेलं चांगले, ते मुर्दा पण आणि मुहूर्त पण। मीच जाऊन बघून येतो। ए सुकाळीच्यानो, टॉयलेट आहे का ताजमहाल आहे? का जत्रा भरली आहे? गर्दी केली ती बाजूला। गोपाळ, ए गोपाळ, आता महिनाभर का आतच बसणार आहेस काही? ये बघू बाहेर। अरे तुझे कान फुटले का रे? मी काय म्हणतोय कळलं का तुला? बाहेर ये लवकर। तू आला नाहीस ना बाहेर, दरवाजा तोडीन आणि उचलून तुला मांडवत नाही। ये बाहेर। तू असं ऐकायचं नाही। थांब जरा दाब। आप्पा थांबा, हे कोणाचं पण काम नाही, मी तोडतो दरवाजा। झालं हाडाची काढ। आप्पा बस, पुढचं कळलं। हो आप्पा, अहो दरवाजा तोडणं काय याच्या पेच्याचं काम असतंय वय? त्याला असा मजबूत एकदम तगडा रांगडागडी लागतोय। जित्या जा। ए बाबा, अरे रिक्षाचं दार जाम झाल्यावर मला उघडता येत नाही, आणि ह्यो दरवाजा तोडवय मी। चल। ए मी कुस्ते काय पत्ताचं खाण्यासाठी खेळलो का रे? अरे यो कोण आहे? आत काय करत होता? अरे अमिताभ, तू होता वय आतमध्ये? आणि काय रे अमिताभ, आम्ही एवढ्या वेळा धरणं त्या गोपाळच्या नावाने बोलतोय, तुला हाक मारा काय होतंय आतून? तोंडात हे होतं ना, एवढं महाग आहे, लगेच कसं चुकायचं? तोंडात नाव असल्यामुळे नाही बोलतात। ए मंग्याची ते गोपाळ कुठं आहे? आता आम्हाला काय माहिती, प्रेशर आलंय म्हणून एवढं सांगून आला होता इकडं। कुठं गेला यो? आप्पा गोपाळ कुठे हिम्मतराव? पुन्हा पळून तर नाही गेला तो? जर पळून गेला असेल ना तर
जा हुडकून आण माझ्या समोर. त्याचं आता पळणंच बाहेर काढतो. चला रे. आप्पा अहो कुठं चाललाय? मुहूर्ताची वेळ निघून चालली. अरे कुठं होतास तू? मी तिकडं स्वयंपाकघरात. कुणीच नव्हतं ना ध्यान द्यायला, थांबलो होतो तिकडे. अरे तुला काय याड लागले काय? हा? स्वतःच्या लग्नाचा स्वयंपाक बघेल कुणी जातो वय रे? इथं टेन्शन मुळे आमची वाट लागली. नाही खरंय तुमचं, पण काय आपलं नुकसान नको व्हायला ना म्हणून. हो तर जगापुढे प्रेमाच्या बाता आणि एकट्यात घालतोय लाता. अशी गत आहे मुडद्याची. गेला असेल फसवून कुठेतरी, कुणावर तरी दरोडा घालायला, नाही तर कुणाचं तरी मुडदा पाडायला. मी सांगते ना, असं ना तर लग्नाच्या मांडपातनं कोण कशाला जाईल? ए म्हातारे, तुझं तोंड बंद कर, नाही तर तोंडात अक्षर कोण तुझ्या. ए बाळा चल ये, मुहूर्त टळून चाललं. ये ये ये. सुमोगश्चै कदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधीपः बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि थेउरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं मोचनं ग्रामो रांझण संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मङ्गलम् शुभमङ्गल सावधान. मंग्या, हा? अरे आमची पाहुणी बाई लय वेळ झाला दिसली नाही कुठं. तुला दिसली का? मग अशी दिसली होती की इथं. अरे पण त्याला बी लय वेळ झाला आता, त्यानंतर कुठंच दिसली नाही ती. अरे असेल नाही तर कुठंतरी. कुठवर टेन्शन घेऊ रे मी. घ्या बस. अरे बाईसाहेबांनी काल पण लाद्या मागवल्या होत्या, आज पण लाद्या मागवल्या त्या. काय कारण असेल र? त्यांच्या नवऱ्याची फॅक्टरी आहे, त्यासनी काय बी करू दे, तुला काय करायचंय? हो, अरे पण साहेब किती डेंजर आहे माहित आहे ना. माग साहेब घरी नसताना आपण आलो होतो, त्या एकट्या घरी असताना आपण आलो होतो म्हणून आपल्याला कसलं फटकावलं होतं माहित आहे ना. असं कसं? साहेब असतील घरी. चल तू सांगितलेलं काम कर.